नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहे मिक्स व्हेजिटेबल भाजी, म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून बनणारी भाजी. माझ्याजवळ आहे घेवड्या शेंगा, टोमॅटो, बटाटा, गाजर, कोथिंबीर आणि कांदा आणि शिमला मिरची. हे सर्व मी बारीक चिरून घेतलेलं आहे. लसूण पेस्ट आणि थोड्याशा पावट्याच्या बिया. कढईमध्ये तेल गरम झालं की आपण त्यामध्ये घालणार आहे आलं आणि लसूण बारीक चिरलेला, किंवा पेस्टही वापरू शकता. मी तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. छान असं भाजून झालं की त्यामध्ये आपण काय घालणार आहे, कांदा, बारीक चिरलेला कांदा असा घालायचा आहे आणि तो असा गुलाबी कलर येऊपर्यंत असं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा शक्यतो बारीक चिरलेलाच असावा भाज्यांसाठी, त्यामुळे भाजी खूप अशी टेस्टी पण लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते. त्यानंतर आपण घालणार आहे त्यामध्ये थोड्याशा पावट्याच्या बिया मी घालणार आहे आणि त्याही व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्यात. तुम्ही ह्या सेपरेट भाजून जरी घेतल्या तरी चालेल, पण मी एकत्रच भाजत आहे. आठवड्याच्या शेवटी थोड्या भाज्या शिल्लक राहतात ना, त्या सगळ्या भाज्या आपण एकत्र करून भाजी बनवू शकतो. अगदी ही भोगीची भाजी कशी असते सेम तशीच भाजी आहे. यामध्ये पण घालणार आहे बारीक चिरलेलं शिमला मिरची किंवा ढबू मिरची. ही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. छान अशी भाजली की वास छान येतो शिमला मिरचीचा. आणि ते भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे बटाटा. तुम्ही मुलांसाठी अशी मिक्स भाजी बनवू शकता. त्यामध्ये फक्त चटणी घालायची नाही, जिऱ्याची फक्त फोडणी देऊन ती नमक टाकून भाजी फक्त शिजवून घ्यायची आहे. चला तर मग आपला बटाटा ही व्यवस्थित भाजून झालेला आहे. जरा थोडासा कच्चा वाटतोय मला, किंवा त्याला कलर नाही आहे, म्हणून मी थोडंसं अजून हलवून घेत आहे. बटाट्याला छान असा कलर आलेला आहे. त्यामध्ये आपण घालणार आहे आता घेवडे शेंगा. घेवडे शेंगा शक्यतो मोठ्या चिरून घ्यायचे आहेत किंवा नीट करून घेतले तरी चालेल. मी असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते थोडे मोठे मोठेच आहेत. ते पण आपण 1 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे. बघा आता मी कशी भाजत आहे. व्यवस्थित भाजायचं नाही. शक्यतो भाजीचं आपलं ते उलटा नसतं ना, किंवा जे काय वापरतो ते कायम हलवायचं, जेणेकरून ते खाली करपणार नाही आणि कढईला लागणार नाही. आणि जर करपलं तर तुम्हालाच त्रास आहे. ते भांडी घासण्यासाठी पण आणि ते भाजी पण टेस्ट बरोबर लागत नाही. त्यामुळे ते सारखं सारखं हलवत राहायचं. आता यामध्ये घालणार आहे आपण टोमॅटो बारीक चिरलेलं. अर्धा टोमॅटो बास होतं भाजीसाठी. आता तेही छान असं भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजलं की टेस्टही छान येते. टोमॅटो कसं आंबट गोड टेस्टसाठी प्रत्येक भाजीमध्ये वापरा, ही माझी टीप आहे. अर्धा टोमॅटो प्रत्येक भाजीमध्ये घातला तर भाजीची चव ही अशी वाढते जरा. त्यामुळे टोमॅटो प्रत्येक भाजीमध्ये वापरा आणि मला सांगा की कसं वाटते. त्यानंतर आपण घालणार आहे गाजराचे तुकडे. हेही खूप छान लागतात. मिक्स भाजी आहे ना, त्यामुळे गाजराचे तुकडे आणि बीन्सचे तुकडे कंपल्सरी असतात. बीन्स म्हणजे काय, चवळ्याच्या शेंगाचे तुकडे. छान अशा आपल्या सगळ्या भाज्या भाजून घ्यायच्या आहेत. चला तर आता माझ्या सगळ्या भाज्या बऱ्यापैकी भाजून झालेल्या आहेत आणि जरा काय वाटलं तर आपण थोडंसं आणि भाजून घेऊ शकतो. छान अशा भाज्या माझ्या परतून झालेल्या आहेत. इवन भाजल्याही खूप छान येतो, वासही खूप छान येतोय. त्यामध्ये घालणार आहे गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा धण्याची पावडर. त्यानंतर आपण घालणार आहे 1 चमचा चटणी म्हणजे मसाला. त्यानंतर कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहे. काश्मीरी लाल मिर्च झाली की आपण हे सगळ्या भाज्या एकत्र असं भाजून घ्यायच्या आहेत, किंवा मिक्स करून घेऊया आपण मसाला यामध्ये. आणि त्यानंतर आपण घालणार आहे थोडंसं जिऱ्याची पूड घालणार आहे आपण त्यामध्ये. तीही हलवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी एकजीव करून. मसाला छान असा भाजला की त्यामध्ये आपण घालणार आहे पाणी. पाणी किती घालायचं, जर तुम्हाला आमटी पाहिजे असेल तर जास्त पाणी वापर करा, आणि जर सुकी भाजी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी कमी वापरा. आता मी थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे आणि त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. छान असं मी आता ढवळणार आहे, त्याला हलवणार आहे. इथं बघा माझं कूट राहिले करायचं, मी त्यासाठी कूट करून घेत आहे. आणि कूट तयार झालं की ते कूट पहिल्यांदा उकळी आल्यानंतरच वापरायचं, कोणतीही भाजी असू दे. जर तुमचं कूट घालायचं राहिलं असेल तर तुम्ही काय करा, भाजीला आधी छान अशी उकळी येऊ द्या आणि त्या उकळीमध्ये कूट वापरा. भाजीची टेस्ट अशी बरोबर लागणार, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आणि आता आपण घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. भाजी पण अशी व्यवस्थित छान शिजलेली आहे. भाजी तयार झालेली आहे. चला तर मग आता भाजी आपण वाढूया. कशी दिसते मंडळी भाजी, छान दिसते ना. मिक्स भाजी, वाव. आणि चपाती आणि काकडी एक नंबरच.